नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच अकोल्यातून एक हृदयद्रावक घटना घडली। उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थिनीनं आर्थिक अडचणींमुळे टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेनं जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। अकोला शहरातील भूमिका धबडगाव ही द्वितीय वर्षाची GNM नर्सिंगची विद्यार्थिनी होती। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिनं शिक्षणाची वाट निवडली होती। तिचे वडील चौकीदार म्हणून काम करतात, तर आई धुणी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते। घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मुलीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई वडील अहोरात्र मेहनत घ्यायचे। भूमिकानं नीटची परीक्षा दिली होती आणि पुन्हा परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न तिच्या डोळ्यात होतं। मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीनं तिनं ते स्वप्न बाजूला ठेवत नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला होता। सुरुवातीला महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती, मात्र शुल्कात वाढ होत गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। आपल्या शिक्षणाचा आणि लहान भावाच्या भवितव्याचा आर्थिक भार हा आई वडिलांवर पडत असल्याची तिला कायम चिंता असायची। घरच्या परिस्थितीची जाणीव आणि आपल्या शिक्षणासाठीचा वाढता खर्च, त्यामुळे ती मानसिक तणावात होती आणि यातच तिनं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वाढता खर्च आणि नीट परीक्षा पेपरफुटी यासारख्यानं संतापाचं वातावरण निर्माण झालंय, तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। माझी मुलगी नीटचं तिला आवश्यक होतं करायचं, पण नीटमध्ये तिला लागलं नाही, तर ती म्हणे की मला पप्पा नीटमध्ये जायचं नाही, आता GNM करायचं। तर मी GNM मध्ये ॲडमिशन करायला गेलो, ते 10,000 रुपये म्हणत फर्स्टला ॲडमिशन झाल्यानंतर 30,000 म्हणत, 30,000 झाल्यानंतर म्हणत की 47चे डायरेक्ट 90 केले। म्हणत 3 वर्षाची तुम्हाला 90 म्हणजे 2,70,000 रुपये भरावं लागतील, तेव्हा तुमचं नाव काढता येईल। आणि माझ्या मुलीने इच्छा सोडली ते पैसा ऐकून सर, तिला काही इच्छाच नव्हती शिकायची।